आमदार दत्ता भरणे यांनी विजय शिवतारे यांची भेट घेतली। विजय शिवतारे बारामती लोकसभा निवडणूक लढण्यावर ठाम आहेत। त्यांनी बारामती लोकसभा निवडणूक लढवू नका, विधानसभा लढा असं आवाहन केलंय। मात्र शिवतारे लोकसभा लढण्यावर ठाम आहेत। होळी सणानिमित्त मोठ्या प्रमाणामध्ये अनेक लोक हे उपद्रवी करण्याची शंका नाकारता येत नाही। त्यामुळेच आमगाव पोलिसांनी होळी सणानिमित्त सर्वत्र कोणत्याही प्रकारचे उपद्रव टाळण्यासाठी शांतता रूट मार्च काढून सर्व नागरिकांनी शांततेमध्ये होळीचा सण साजरा करावा असं आवाहन केलंय। होळीच्या सणानिमित्त गोंदिया जिल्ह्यातील अनेक ठिकाणी होळी तयार केली गेली आहे। महिला मोठ्या भक्तिभावानं या होळीची दहनापूर्वी पूजा अर्चना करतात। तसंच संध्याकाळी या होळीचं दहन केलं जातं। कोकणात सध्या होळी उत्सवाची धूम दिसतीये। कोळीवाड्यांमध्ये उत्साह ओसंडून वाहतोय। कोळी बांधवांनी आपल्या होड्या रंगवून रंगीबेरंगी पताकांनी सजवल्यात। मोठा मासा बांधून होळीची पूजा केली जाते। वाजत गाजत पारंपरिक वाद्यांच्या तालावर अबालवृद्ध महिला मुली नाचत अरबी समुद्रात होड्यांची मिरवणूक काढतायत। गोंदिया जिल्ह्यात होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होतोय। होळी दहनामध्ये लाकडांचा वापर केल्यामुळे अनेक ठिकाणी वृक्षांची मोठ्या प्रमाणात तोड होते। त्यामुळे वृक्ष संवर्धनाला कुठेतरी गालबोट लागण्याची शक्यता आहे। त्यामुळे या वृक्ष संवर्धनासाठी आणि पर्यावरणपूरक होळी साजरी करण्यासाठी अनेक नागरिक पुढे सरसावत आहेत। अशीच एक होळी आमगाव शहरामध्ये तयार केली गेली आहे। दिल्लीतील मद्य धोरण गैरव्यवहार प्रकरणी विशेष न्यायालयानं भारत राष्ट्र समितीच्या नेत्या के कविता यांच्या सक्तवसुली संचालनालयाच्या कोठडीमध्ये 26 मार्चपर्यंत वाढ केली आहे। नवी मुंबईतील वाशी येथे पारंपरिक पद्धतीनं होळी उत्सव साजरा होतोय। हौलाई देवी मित्रमंडळाच्या वतीनं होळीच्या 15 दिवस आधीपासूनच विविध मनोरंजनात्मक खेळ या ठिकाणी खेळले जातात। तर होळीच्या आदल्या दिवशी सोंग घेऊन गावातील ग्रामस्थ मंडळी विविध वेशभूषा परिधान करत वाजत गाजत मिरवणूक काढतात। संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या नियमित परीक्षा 29 एप्रिल पासून सुरू होत आहेत। बॅकलॉग विद्यार्थ्यांच्या परीक्षा 30 मे आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसारच्या परीक्षा 5 जून पासून घेण्यात येतील असा निर्णय परीक्षा मंडळानं घेतलाय। परीक्षांचं वेळापत्रक देखील जाहीर केले गेले। अमरावती, वर्धा, जळगाव, वाशिम, यवतमाळ, बुलढाणा आणि अकोला या लोकसभा मतदारसंघात होऊ घातलेल्या निवडणुकांच्या तारखा बाधित होणार नाहीत या अनुषंगानं विद्यापीठानं उन्हाळी परीक्षांचं नियोजन केलंय। शिमगा हा कोकणातील मोठा सण। कोकणात शिमगा विविध पद्धतीनं साजरा केला जातो। अशीच एक आगळीवेगळी पद्धत चिपळूण तालुक्यातील सावर्डे या गावात आहे। या गावात 9व्या दिवशी होळीमध्ये अर्धवट स्थितीत जळलेले पेटकी लाकडे यालाच होलटे म्हटलं जातं। ही हातात घेऊन ग्रामदेवतेच्या मोकळ्या मैदानात गावकरी आणि मानकरी मैदानाच्या दुतर्फा उभे राहून देवाच्या नावानं बोंबा मारून एकमेकांच्या अंगावर ही लाकडे फेकली जातात। नाशिकच्या कसमा पट्ट्यात रमजान पर्व आणि उन्हाळा लक्षात घेत अनेक शेतकरी टरबूज खरबुजाची लागवड करतात। मात्र बदललेलं वातावरण आणि विहिरीतील पाण्याच्या पातळीत झालेली घट यामुळे मुबलक पाणी न मिळाल्यामुळे टरबूज आणि खरबुजाची वेल ही सुकून गेली आहे। तर बदलत्या वातावरणाचा फटका खरबुजाला बसल्यानं त्यावर करपा रोग आणि डावण्या रोगाचा प्रादुर्भाव झालाय। त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालंय। नांदेड लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे। भाजपच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचं उद्घाटन करून भाजपनं प्रचारास सुरुवात केली आहे। नांदेड शहरात भाजपच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचं उद्घाटन माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते पार पडलं। दिल्लीच्या मुखर्जी नगर परिसरात भर दिवसा एका मुलीवर चाकूनं हल्ला केला गेला। या प्रकरणी अमन या तरुणाला अटक केली आहे। 22 मार्च रोजी ही घटना घडली होती। रस्त्याने जाणाऱ्यांनी मध्यस्थी करत आरोपीला थांबवून पकडण्यात प्रयत्न केला। या हल्ल्यात मुलीला जास्त दुखापत झाली आहे। तर पाम संडे बारामतीत हा कार्यक्रम साजरा केला गेला। या कार्यक्रमाला सुनेत्रा पवार या उपस्थित होत्या।
बारामती लोकसभा मतदारसंघातील दौंड येथे ख्रिश्चन धर्मियांच्या पाम संडे कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं। ख्रिश्चन धर्मियांच्या कार्यक्रमात सुनेत्र पवार यांनी उपस्थिती लावली। दौंड शहरात ख्रिश्चन पाम संडे उत्सवानिमित्त प्रभात फेरी सुद्धा काढण्यात आली। महाबळेश्वरमध्ये स्ट्रॉबेरी हे पर्यटकांचं आवडतं फळ। मात्र महाबळेश्वरमधील रानगव्यांमुळे स्ट्रॉबेरीच्या शेताचं मोठं नुकसान झालंय। पहाटेच्या सुमारास लिंगमळा परिसरात स्ट्रॉबेरीच्या शेतात पुन्हा एकदा रानगव्यांनी धुमाकूळ घातलाय। लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करता दिंडोरी लोकसभा मतदारसंघात चांदवड विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीचे पहिले प्रशिक्षण मध्यवर्ती प्रशासकीय इमारत तहसील कार्यालय चांदवड येथे पार पडलं। तर कर्मचाऱ्यांना लोकसभा निवडणुकी संदर्भातील प्रशिक्षण दिलं गेलं।